नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय मराठी पाठ क्रमांक 12 प्रवास कचऱ्याचा हा पाठ शिकणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख्ख केले आहेत. गोळा केलेला कचरा या 2 डब्यामध्ये वेगवेगळा टाकणार आहोत. त्यातील या डब्यामध्ये कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर व वाळलेले गवत टाका. या डब्यात फळांच्या साली, कोई, बिया टाका. असे का बरे? फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय? कचराच ना तो. वेगवेगळं टाकून त्यांचं काय करायचं? नीला, मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार. कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे. प्रत्येक प्रकारचा कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो. प्रवास आणि कचऱ्याचा? हो, कचऱ्याचा प्रवास. आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याचं जे काही होतं तो त्याचा प्रवास. हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेलं गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का तुम्हाला? त्यांचा पुन्हा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलींची खोकी असं काय काय बनवता येतं. तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो. किती घाण वास येतो या कचऱ्याचा. अरे जयंत, जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. असा वायू घरांमध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरता येतो. या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं. शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं. म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मजाच आहे की. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा. मॅडम, आम्ही ठरवले आहे की आपण आपल्या घरी सुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. मुलांनो, आता मी काही कचऱ्यांची नावं सांगणार आहेत. त्याचे तुम्ही वर्गीकरण करायचं आहे. नीला, तू सुका कचरा सांगायचा आहे व जयंत तू ओला कचरा कोणता आहे तो सांगायचा आहे. केळ्यांच्या साली ओला कचरा, कागद सुका कचरा, शिळे अन्न ओला कचरा, खरकटे ओला कचरा, फुटका कप, सुका कचरा, सडलेली फळे, ओला कचरा, तुटके पेन, सुका कचरा, कॅरी बॅग, सुका कचरा, खराब वहीचा पुठ्ठा, सुका कचरा, पालेभाज्यांची देठे, ओला कचरा, फळांच्या साली, ओला कचरा, तुटकी खेळ. सुका कचरा.